हाय युट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर गुड मॉर्निंग सर्वांना. रविवार असल्यामुळे मी सकाळीच केस धुतली. पण तुम्हाला एक सांगते, बँगलोरला आल्यापासून माझे केस इतकी गळतात ना, कारण इथलं पाणी खूप खारं आहे. आणि पहिली इतकी केस दाट होती ना, काय सांगू. आता पूर्ण मुळापासूनच म्हणजे असं हातामध्ये निघून येतात. तर ह्या केसांच्या प्रश्नाला मी खूप खूप म्हणजे कंटाळलेली आहे. आणि उपाय पण भरपूर करून झालेत, पण आता काय मी सगळं लोडच घ्यायचा सोडून दिलेला आहे. जास्त टेन्शन घेतली की ते अजूनच गळतात. तर मी आज म्हटलं भाजीपाला संपलेला होता, तर भाजी काय करावी. मग मी हे वालाची भाजी करायला घेतली. तर हे वाल मी गावाकडून येतानाच घेऊन येत असते. तर आमच्या इकडं असे या कलरचे आणि काळ्या कलरचे वाल असतात. तर मग कुकर लगेच लावून दिला आणि मग कुकर लावून दिला की मी तर बाकीची कामे करत असते. तर तुम्हाला सांगते, कारभाऱ्यांनी मागच्या महिन्यामध्ये रवा आणून ठेवलेला होता. इडलीसाठी रवा होता हा, पण इडली काय मी याची बनवलीच नाही. मी शक्यतो तांदळाचीच इडली बनवते. आणि डीमार्टला काय मी गेले नव्हते, कारभारी गेले होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनानेच घेऊन आले. तर म्हटलं आता दिवाळी आलेली आहे, तर या रव्याचा मी उपयोग करून टाकते. तर त्यासाठी म्हटलं रवा थोडासा चाळून ठेवावा. पण तुम्हाला सांगते, हा मला वाटलं पूर्ण बारीक रवा असेल, पण चाळल्यानंतर समजलं की यामधून बारीक रवा पण आहे आणि याच्यामध्ये जाडसर रवा पण आहे. तर मग म्हटलं रवा थोडासा चाळून घ्यावा. तर वरती एकदम जाडसर रवा राहिलेला आहे आणि खाली एकदम म्हणजे बारीक नाही, पण बऱ्यापैकी बारीक. तर भरपूर आणलेला होता. मग मी अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व चाळून घेतला आणि तुम्ही पाहू शकता एवढा वरती चाळणीमध्ये जाडसर रवा बाजूला निघलेला आहे. तर म्हटलं याचा उपमा करून टाकावा आणि हा छोटा रवा करंजासाठी वापरावा. तर व्यवस्थित सर्व चाळून घेतला. कधी कधी काय होतं, थोड्या दिवस घरामध्ये पडून राहिला की त्यामध्ये जाळ्या पण तयार होतात, पण जाळ्या वगैरे काही झालेल्या नव्हत्या. त्यामुळं व्यवस्थित चाळून घेतला आणि व्यवस्थित पिशवीमध्ये भरून ठेवला. तर मी डीमार्टला नाही गेले का कारभारी असं काहीतरी एक्स्ट्राच्या वस्तू घेऊन येत असतात. त्यामुळं शक्यतो मी जात असते, पण कधी कधी खूप कंटाळा येतो, त्यामुळं काही जात नाही. मग हा रवा बाजूला ठेवला आणि हा वेगळा काढून ठेवला. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. आणि तुम्हाला सांगते, रविवार म्हटलं का सर्वांना असं वाटतं रविवारी तर सुट्टी असते, मग घरी खूप निवांत असतं. तर असं काही नसतं. रविवारी तर मला खूप जास्त कामे असतात. आणि रविवारी एकेकाची वेगळीच फरमाईश असते. पृथ्वीचे वेगळेच नखरे असतात आणि कारभाऱ्यांचे वेगळेच. त्यांना रविवारी असं वेगळं खायला पाहिजे असतं काही ना काही. तर मग चला म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया. कारभारी सुट्टी असल्यामुळं मस्त 2 दिवस आराम करतात, झोपून घेतात, कारण त्यांना 5 दिवस खूप काम असतं. तर मग 5 दिवस काम असतं, त्यामुळं त्यांना 2 दिवस सुट्ट्या असतात. आणि पृथ्वीला पण शनिवार रविवार सुट्टी असते. अजून छोटा असल्यामुळे त्याला शनिवारी काही स्कूल नसतं. तर मग त्यामुळं त्यांचे दोघांचे मला खूप नखरे झेलावे लागतात. तर मग सकाळी नाश्ता, सकाळी उठल्यानंतर पहिला आम्ही राऊंड मारायला जातो, कारण कारभाऱ्यांचा थोडा बीपीचा प्रॉब्लेम आहे. तर मग सकाळी राऊंड मारून येतो, ट्रॅकला जातो, राऊंड मारतो. आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून अंघोळ केल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेत असते. तर तुम्हाला सांगते, आपली जी काही काही कडधान्य आहेत ना, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटतात, तर काही काही कडधान्य इकडं बँगलोरमध्ये भेटत नाही. डीमार्ट असो कुठं असो, किती पण विचारा, बरीचशी कडधान्य भेटत नाही. आणि तुम्हाला अजून सांगते, मसाले पण आपल्या इकडच्यासारखे मसाले इकडे भेटत नाही. सगळे वेगळे वेगळेच मसाले भेटतात. त्यामुळं मी मसाला, मिरची पावडर आणि ही अशी वेगवेगळी कडधान्य गावाकडूनच घेऊन येत असते. तर मटकी पण मी गावाकडूनच आणत असते, कारण इथं काय होतं, गावरान मटकी भेटत नाही, हायब्रिड मटकी भेटते. तर अशी बरीचशी कडधान्य मी गावाकडून येतानाच आणत असते. आणि इकडं कसं होतं, बँगलोरला खूप महाग आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या इकडं कमी किमतीत असल्या का इकडं म्हणजे जास्त जवळजवळ दुप्पट किमतीमध्ये घ्याव्या लागतात. त्यामुळं बऱ्याचशा वस्तू मी गावाकडूनच आणत असते. तर सकाळी एकदा नाश्ता झाला का सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी 3-4 वाजता एकदा नाश्ता होतो. असं करत करत रविवारचा दिवस कुठं जातो कळतच नाही. आणि रविवारचा हा सुट्टीचा दिवस तुम्ही म्हणता ना, तर तो माझ्यासाठी अजिबात सुट्टीचा दिवस नसतो. उलट मला रविवारच्या दिवशी जास्त कामं असतात. तरी शनिवारी रविवारी 2 दिवसातून एकदा मी संध्याकाळी इडली बनवत असते. तर आज काही इडली बनवायला नव्हती टाकलेली. मग त्यामुळं आज काय टेन्शन नव्हतं. नाही तर इडलीचा खूप राडा असतो 2 दिवस. तांदूळ टाकण्यापासून त्याला
बारीक करून ठेवण्यापासून आंबवण्यापर्यंत आणि इडली बनवल्यानंतर तर जो काही भांड्याचा गराडा होतो तो वेगळाच असतो. आणि तरी वरून सर्वजण म्हणतात बऱ्याच घरांमध्ये इडली सांबार बनवल्यानंतर की आता जेवणात साठी काय आहे, तर बापरे खूप अवघड आहे. आता आम्ही कसं आहे तिघेच राहतो त्यामुळं आम्हाला कसं इडली सांबारवरती जमून जातं. पण घरामध्ये जे जुनी मंडळी असतात ना म्हातारी, तर त्यांचं असं असतं आता इडली सांबार खाल्लंय मग आता यानंतर तुम्ही जेवणाला काय बनवणार आहात, तर बापरे मग तर डोक्यालाच हात लावायची वेळ येते. तर चला असो, प्रत्येक घरामध्ये काही ना काही चालूच असतं. तर तुम्हाला सांगते आमचं किती पण पटपट आवरा तरी आमची कामे काही वेळेवर आवरत नाही. तरी मी आता इथे भाजी करून घेतलेली आहे आणि सकाळी राऊंड मारायला गेल्यामुळं जरा उशीरच होतो आणि त्यात रविवारची सुट्टी असल्यामुळं उठायला पण उशीर होतो आणि मग तिथून सगळी कामे उशिराच सुरू होतात. तर तुम्हाला पालेभाज्या जास्त आवडतात की कडधान्य जास्त आवडतात, मला कमेंट करा. तर मला काही पालेभाज्या आणि काही ठराविक कडधान्य खूप आवडतात. आणि कडधान्यामुळे मध्ये कसं असतं भाजी पातळ बनवता येते आणि कारभाऱ्यांना काय होतं जास्त असं भाज्या चुरून वगैरे खायला आवडतात, त्यामुळं मी पातळ भाज्या जास्त बनवते. तर आता भाकरीचं पीठ संपलेलं होतं त्यामुळं मी चपात्याच केलेल्या होत्या. चला तर तुम्ही सर्वजण जेवण करायला. आणि तुम्हाला सांगते इकडं ज्वारी बाजरी पण अशी किलोवर भेटते आणि आता आम्ही आणत असतो. तर पहिलं मला नवीन नवीन माहीतच नव्हतं की ज्वारी बाजरी भेटते म्हणून. तर आता मला माहीत झालेलं आहे त्यामुळं मी ज्वारी बाजरी घेऊन येत असते आणि दळून आणत असते. पण एवढ्यात काय झालं कामांची खूप गडबड असल्यामुळं जायला काय टाईम नाही भेटला, त्यामुळं आज मी चपात्याच केल्या होत्या. आणि संध्याकाळी भाजीपाला आणायला गेलो तर हप्त्यातून एकदा भाजीपाला घेऊन येत असतो आम्ही आणि त्याचं बिल जवळजवळ 500-550. तर जास्त करून फळं जास्त घेतली तर मग 700पर्यंत पण जातं, कधी कधी 1000 रुपयावर पण जातं. पण आता ते कसं आपल्या घेण्यावर आहे. तर भाजीपाला सध्या सगळीकडंच महाग आहे. तर तुम्हाला इथे सांगते कसे रेट आहेत, मी आत्ता सांगते तुम्हाला. गावाकडं दारापुढं इतकी सीताफळाची झाडं आहेत आणि इतकी खाऊन खाऊन कंटाळा येतो. पण आता पृथ्वीचा नाद चालला म्हणून सीताफळ घेतले होते. तर सीताफळ सांगते तुम्हाला, एक सीताफळ इथे 29 रुपयाला भेटलेलं आहे. आणि ॲपलचं काही नाही, लिमिटेड रेट आहे सध्या, 150 रुपये किलो आहेत. तर हे 2-3 ॲपल 66 रुपयाला पडलेले. आणि पेरू काय 2च घेतले होते कारभाऱ्यांनी, पण ते किती 18 रुपयाला पडलेले आहेत. गावरान पेरू आहेत त्यामुळं घेतलेले. आणि कांदे बटाटे काय सध्या म्हणजे मापातच भाव आहे, 26-26 रुपयाला होते. तर एवढा सारा भाजीपाला आणलेला होता. केळी जास्त आणलेली कारण पृथ्वीच्या स्कूलमध्ये कसं आहे त्यांना एक फ्रूट कंपल्सरी द्यावं लागतं स्नॅक्समध्ये. आणि तर पृथ्वीला अशी छोटी छोटी कामं करायला खूप आवडते. तर त्याच्याशी काही ना काही लुडबुड चालू असते. तर तुम्ही पहा आता. पृथ्वी काय करतो तू? हो, तू तर लय हुशार झाला बाबा आता. बरं राहू दे, तर मी भरते बाकीचा. मग सगळं तुलाच करायचंय का? बस बस मी भरते बाकीचा. तर भाजीपाला निवडायचा थोडासा तसाच ठेवला आणि मग जेवण बनवून घेतलं. तर मला खायचं होतं वांग्याचं भरीत आणि कारभाऱ्यांना खायचं होतं मेथीची भाजी. तर मग 2 भाज्या बनवल्या. तर असं आमचं कधी कधी भाजीवरून पण भांडण होत असतं. तर आमचे शनिवार रविवार हमखास भांडणं तर होतच राहतात. आणि मला असं वाटायचं पहिलं की आमचीच भांडणं होतात का काय, पण मैत्रिणींसोबत चर्चा केल्यानंतर समजलं की सुट्टीच्या दिवशी सर्वांच्याच घरी भांडणं होत असतात. कुठे चाललं तू? दुसऱ्या दिवशी पृथ्वीला समोर स्कूल आहे. हां, तर मला सांग पहिल्या सुट्टीमध्ये काय खायचं? हां, आणि दुसऱ्या? ओके, चल मग जायचं आता. गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना.
कुठे तर पृथ्वीला मी तिखट शेवया बनवून चावी दिल्या हरवली, होत्या. सापडा ना आता. अरे इथं हाय ना इथं. आण बरं लवकर. तर सकाळी जर उठायला थोडासा उशीर झाला तर असा गोंधळ उडून जातो आणि ऐन टायमाला चावीसुद्धा सापडत नाही. आणि मग नंतर पृथ्वीचं सर्व आवरून सकाळी मी त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले आणि त्यानंतर मस्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तर मन प्रसन्न झालं. आणि इथे मंदिरामध्ये हा प्रसाद भेटतो. दर सोमवारी मंदिरामध्ये हा प्रसाद असतो. इतका छान लागतो, मला तर खूप आवडतो. हा भाताचा प्रसाद असतो. आपण घरी किती छान बनवा, पण याची चव खूप वेगळी असते आणि खूप छान लागतो. दर्शन घेऊन मी घरी आले. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.